येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल. कृषी मंत्री दत्ता भरणेंची चौंडीमधील सभेत घोषणा. सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण मागे. जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य. 2 ते 3 दिवसात कार्यवाही सुरू करू. मंत्री विखे पाटलांचं आश्वासन. मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू. उन्हात उपोषण केल्याने जरांगेंची तब्येत खालावली. पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार. सरकार डबल ढोलकी. ओबीसींनी विश्वास ठेवू नये. सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय. मनोज जरांगेंच्या मागणीवरून विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ओबीसींवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणार. वडेट्टीवारांचा इशारा. वडेट्टीवारांनी काँग्रेस सरकार असताना ओबीसींचं कल्याण केलं का? डबल ढोलकीवरून मनोज जरांगेंचा विजय वडेट्टीवारांवर निशाणा. मराठा आरक्षणावर सरकारने आता कारवाई करावी. समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा जीव महत्त्वाचा. जरांगेंच्या उपोषणावरून दानवेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका. जरांगेंना दिलेली आश्वासनं सर्वांसमोर आहेत. जरांगेंना दिलेल्या आश्वासनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. विखेंनी घराण्याची अब्रू धुळीस मिळवली. जरांगेंसारखा माणूस त्यांच्याशी खालच्या तिरस्काराच्या भाषेत बोलत होता. मंत्री विखे आणि जरांगेंच्या भेटीवर लक्ष्मण हाकेंचं विधान. प्रसाद लाड यांना आमच्या समस्या काय कळणार? आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली. तर आमच्या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या बोगस कुणबी दाखले काढणाऱ्यांवर आक्षेप. आमच्याकडे असलेल्या पुराव्यातून लढाई सुरू. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. तर ज्या जात पडताळणी समितीनं दाखले दिले त्यांनीच रद्द करून द्यायचे. पडळकर आक्रमक. माझी ब्रेन मॅपिंग करा असं परळीत म्हणाले होते. त्यांनी कुणाला माझ्या घातपात करायला लावला ते समोर आलं पाहिजे. आरोपींना कोण साथ देत आहे ते लावून धरणार. घातपाताच्या आरोपांवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं. जरांगेंच्या मागण्यांची पहिल्यांदाच पूर्तता झाली. तायवाडेंच्या प्रतिक्रिया. तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. बबनराव तायवाडेंचं भाष्य. मराठा आरक्षणाचा विषय हा तांत्रिक विषय. आरक्षणाचा विषय सरकार आणि जरांगे पाटलांच्या चर्चेतून सुटेल. अन्य कोणी यावर चर्चा करू नये. खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागावाटप निश्चित. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी. दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर, ओमप्रकाश शेटे होते इच्छुक. उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी डावलल्याने धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केली नाराजी. महाविकास आघाडीत नाशिक विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार. माजी आमदार अनिल कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील. मवियाकडून परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर. ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावनंदर यांना उमेदवारी. महाविकास आघाडीमध्ये 17 पैकी 4 जागा ठाकरेंची शिवसेना लढणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक होणार. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज 301वी जयंती. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेस अभिवादन. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री राम शिंदे यांचीही उपस्थिती. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन. अहिल्यादेवींच्या 301व्या जयंतीदिनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. अहिल्यादेवींच्या जीवनावर शासनाच्या वतीने एक चित्रपट काढणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती. दरम्यान अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा. रोहित पवारांची मागणी. खर्च जास्त आणि जल्लोष कमी असं चित्र दिसतंय. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवाच्या खर्चावरून रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा. कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं भान ठेवायला हवं. राजकारण कुठे करायचं आणि कुठे नाही याचं भान असायला हवं एवढाच सल्ला. रोहित पवारांच्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करण्याच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका. प्राजक्त तनपुरेंना नवीन मार्ग दिसला. त्यांनी तिकडे सुखात राहावं. राजकीय श्रद्धांजली वाहतो असं म्हणत संजय राऊत यांची घणाघाती टीका.
चौंडीतील कार्यक्रमाला प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कडिले एकत्र. पवारांच्या राष्ट्रवादीतून प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश. अक्षय कडिले आणि प्राजक्त तनपुरे एकेकाळी कट्टर विरोधक होते. चौंडी हे पुण्यभूमी आणि प्रेरणास्थळ असून येथे राजकारण किंवा वादासाठी नव्हे तर अहिल्यादेवींना अभिवादनासाठी यावं. रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये झालेल्या घोषणाबाजीवर राम शिंदेंची प्रतिक्रिया. टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जींनंतर खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला. पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये संतप्त आंदोलकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना. हल्ल्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी जखमी. अभिषेक बॅनर्जींवर भाजपने केलेल्या हल्ल्याचा धिक्कार. अभिषेक बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्यावरून राऊतांचा भाजपवर निशाणा, तर भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली तेव्हा राऊत गप्प का होते? भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश मंत्री पाळत नसतील तर त्यांना बडतर्फ करा. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सायकलवरून फिरतात तर मंत्री मोठा ताफा घेऊन फिरतात. संजय राठोडांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यानंतर संजय राऊत यांची टीका. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपकडून प्रतिसाद, मात्र राऊत थट्टामस्करीत व्यस्त. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. देवेंद्र फडणवीस सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करतात. संजय राऊत तयार आहेत का? बन यांचा सवाल. थरातवरील चित्रपटात अशोक खराची भूमिका किरीट सोमय्या चांगली करतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं मिश्किल वक्तव्य. भोंदू खराच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार यावर अंधारे बोलत होत्या. सांगलीमध्ये एमान पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश. मिरज शहरातून दुचाकी रॅली काढत शक्ती प्रदर्शन. दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याने सोलापुरात जोरदार जल्लोष. शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एकत्रित येत कार्यकर्त्यांचा जल्लोष. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत एकत्रीकरणाचा आनंद व्यक्त. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली. लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000वरून 1,66,00,000वर पोहोचली. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण. उद्धव ठाकरेंना के.सी. वेणुगोपाल यांचा फोन. ठाकरेंना वेणुगोपाल यांच्याकडून मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचं निमंत्रण. के.सी. वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून संवाद. ईडीचे विशेष डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती. 11 वर्ष शिल्लक असताना सत्यव्रत कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती. अचानक निवृत्ती घेण्याचं कारण अस्पष्ट. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याचा दावा. वांद्र्यातील गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी हल्ल्याचं नियोजन केल्याचा तपास यंत्रणांना संशय. पोलीस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि काही महत्त्वाची ठिकाणं लक्षावर असल्याची माहिती. पुणे विमानतळावरील विमानात बॉम्बची धमकी. विमानातील प्रसाधन गृहात बॉम्ब असं लिहिलेली चिठ्ठी सापडली. काल पुणे विमानतळावरून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात ही चिठ्ठी सापडली. मात्र विमानात बॉम्ब सदृश वस्तू आढळली नाही. संभाजीनगरच्या वाळूज परिसरात एनआयएची मोठी कारवाई. यूपीचा रहिवासी असलेल्या 23 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. दहशतवादी शहजाद भट्टीच्या संपर्कात आल्याचा संशय. एनआयएने देशभरात केलेल्या कारवाईत 9 जणांना ताब्यात घेतले. मुंबईच्या खार परिसरात व्यावसायिकाकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर. 36 वर्षीय आरोपीला खार पोलिसांकडून अटक. आरोपीने इतर कोणाला शस्त्र परवाना मिळवून दिला याचा शोध सुरू आहे. पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भेट घेतली. सांत्वनपर. विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू. लोक मेले नसते तर दारूचे अड्डे बघितले असते का, असा सवाल ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंनी उपस्थित केला. सरकार आणि पोलिसांच्या आशीर्वादानं हे दारूचे अड्डे चालतात. पुण्यातील दारू प्रकरणावरून अंबादास दानवेंची सरकारवर टीका. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात पोलिसांचा नाकर्तेपणा. दारूचे अवैध धंदे सुरू होते. पोलिसांना माहीत नव्हतं का? पोलिसांकडून हफ्तेगिरी सुरू आहे. रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुण्यात विषारी दारू प्रकरणाचा सीआयडीकडून सखोल तपास सुरू. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं तयार. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातील विषारी दारूमुळे हडपसरच्या काळेपडळमधल्या आणखी 2 जणांचा मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू. पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी. पोलीस निरीक्षकांची पोलीस यंत्रणा कक्षात रवानगी.
कांद्याला किमान 25 रुपये किलो दर हा शेतकऱ्यांचा हक्क. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. रोहित पवारांची मागण्या मान्य करा, अन्यथा लढा तीव्र होईल. रोहित पवारांचा इशारा. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा, आधी स्वतःचा इतिहास तपासावा. कांद्याला हमीभाव देण्याचा रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. शरद पवार कृषी मंत्री असताना किती वेळा कांद्याला हमीभाव मिळाला? नवनाथ बन यांचा रोहित पवारांना सवाल. केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठकांचा सपाटा सुरू. 6 रुपये किलोने चाकण बाजार समितीत लिलाव. दर परवडणारा नसल्याची शेतकऱ्यांची भावना. खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळणं आवश्यक. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. नाशिकमधील नाफेड कांदा खरेदीवर महसूल पणन आणि कृषी विभागाच्या एकत्रित पथकांचा वॉच. विक्रीतील घोळ आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी पथकं तैनात. अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवर 1% युजर्स चार्जेस आकारण्याचा निर्णय. कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला निर्णय. डाळी, साखर, खाद्यतेल, पीठ, रवा, मैदा यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे संत्र बागायतदारांचं मोठं नुकसान. पावसाने संत्र्यांचे आंबे, बहार आणि मृगबहारावर पाणी फिरले. आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी घटली. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाचं मोठं नुकसान. उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस करपला. ऊस उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची शक्यता. यंदा केरळमध्ये मान्सून आगमनाला उशीर होण्याची शक्यता. नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता कमी. यंदा सरासरीच्या 90% पाऊस राहण्याचा अंदाज. मंगळवारी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर नागरिकांची तारांबळ. दरम्यान आज दिवसभर हलक्या पावसाची शक्यता. पुणे शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. अमरावती जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाचा 12 गावांना फटका. वादळ आणि गारपिटीसह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. यामध्ये 96 घरांचं नुकसान झालं असून 92 घरांची पडझड. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी. 10 ते 20 मिनिटं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित. गोंदियात मान्सूनपूर्व पावसाचा फटका. राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेलं धान आणि मका पूर्णपणे भिजला. 5 एकरवरील धान आणि मका पूर्णपणे भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोल्यात सकाळपासून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी. उन्हाची तीव्रता कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा. वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय. सामाजिक संघटनेच्या पुढाकारामुळे कडक उन्हात प्राण्यांची तहान भागणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणामध्ये सरासरी केवळ 29% पाणीसाठा शिल्लक. जलसंपदा विभागावर पिण्याच्या पाण्याचा साठा राखून ठेवण्याची वेळ. वाशिमच्या मालेगावमधील सोमठाणा लघुसिंचन प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर झाडं-झुडपांचा वळखा. वाढलेल्या झाडांमुळे मुख्य भिंतीला धोका. झाडांच्या मुळांमुळे भिंतीला तडे जाण्याची शक्यता. नागपूर शहरातील 3 वेगवेगळ्या भागात 3 मृतदेह आढळले. उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समोर येणार. मंत्री गिरीश महाजनांचा दौरा अचानकपणे ठरल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांची तारांबळ. रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या चारचाकींना धक्का देण्याची पोलिसांवर वेळ. केंद्रात राज्यमंत्री दर्जाच्या पदाचं अमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी अटकेत. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची 50,000 रुपयांची फसवणूक. नितीन भुतडा यांनी फसवणूक करणाऱ्यांची रेकॉर्डिंग केली. 1.5 वर्षापूर्वी शिंदेंनी माझ्यासाठी पालकमंत्री पदासाठी मागणी केली होती. त्यातून कदाचित लवकरच मार्ग निघेल असं वाटतं. महेंद्र दळवींशी चर्चा करून निर्णय संपुष्टात आणू. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध. जून अखेरीस शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवू. मंत्री उदय सामंतांचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन. जळगावमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा रिक्षाला धक्का देत अनोखं आंदोलन. पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा.
भिवंडीतील कृष्ण भवनामृत संघातर्फे अधिक मासानिमित्त राधा माधव यांच्यासाठी मंदिरात आंबा महोत्सवाचं आयोजन. वेगवेगळ्या आंब्यांच्या माध्यमातून करण्यात आली सजावट. वाशिम जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईचा फळबागांना फटका. मालेगावमधील शिरसाळा येथील शेतकरी विजय इंगोलीची 550 झाडांची संत्रबाग वाळली. शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका. ओटीपी शिवाय गॅस सिलेंडर वितरित करणाऱ्या गॅस एजन्सीचा परवाना निलंबित. लातूरच्या जळकोट येथील एजन्सीवर पेट्रोलियम कंपनीकडून कारवाई. किल्ले रायगडचा पायी मार्ग 30 मे ते 1 जून दरम्यान बंद राहील. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दगड हटवण्याचं काम सुरू. रोपवे सेवा सुरू राहणार. भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी खुलं होणार. सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात. 5 जूनपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. बुलढाण्यातून गजानन महाराजांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार. गजानन महाराजांच्या आषाढी वारीचं यंदा 57वं वर्ष. रत्नागिरीतील 2 वर्षाच्या विदा सरफरेचा जलतरण प्रकारात विश्वविक्रम. बॅकस्ट्रोक प्रकारात 25 मीटरचं अंतर 1 मिनिट 33 सेकंदात पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची आता आंबोलीला पसंती. मे महिन्यातील शेवटचा वीकेंड असल्याने पर्यटकांची आंबोलीमध्ये मोठी गर्दी. बारामती बसस्थानकाने स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात प्रथम क्रमांक पटकावला. 1 जून रोजी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पारदर्शक मंडपाची उभारणी. पारदर्शक मंडपामुळे भाविकांना कळस दर्शन घेता येणार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक मंडपाची उभारणी. नागपुरातील आमराईमधील झाडं महापालिका तोडणार. झाडं पालिका तोडणार असल्याने पर्यावरण प्रेमी आक्रमक. झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं आंदोलन. पालिकेविरोधात घोषणाबाजी. नाशिकच्या मनमाडमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेला सुरुवात. इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार. वर्ध्याच्या दहेगाव शिवारात कॅनमध्ये ठेवलेलं 2730 लिटर डिझेल जप्त. अज्ञात व्यक्तीविरोधात सावंगी मेघे पोलीस. पुण्याच्या शिरूरमध्ये व्यावसायिकाच्या घरातून दागिने चोरणारा नोकर जेरबंद. आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या पिंपराळा बजरंग बोगदा येथे भोईटेनगर दरम्यान डांबरीकरणानंतर अवघ्या 12 तासात रस्ता उखडला. थेट मातीवरच डांबर आणि खडी टाकून डांबरीकरणाचं काम केलं. नाशिक शहरात डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची 62 पथकं कार्यरत. पथकांच्या माध्यमातून घराघरात तपासणी, फॉगिंग, औषध फवारणी करण्यात येणार. भंडाऱ्याच्या भुयार येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. आगीत घरातील रोख रक्कम आणि साहित्य जळून खाक.